शहापूर तालुक्यातील एस.टी. आगारात नादुरुस्त गाड्यांचा भरणा असल्याकारणाने त्यांचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजच शहापूर आगारातून निघालेली बस अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर सापगाव पुलावर येऊन बंद पडून प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. शहापूर तालुक्यातील रस्त्यांवर रोज एक बस तरी कुठे ना कुठे तरी ब्रेकडाऊन झाल्याने पाहावयास मिळत असल्याने ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होऊन जाणीवपूर्वक खाजगी वाहतूक व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1:45 शहापूर आगारातून दोळखामकडे सुटलेली बस क्रमांक MH07 श्री 7596 ही गाडी अवघ्या 3 किलोमीटर अंतर कापून आल्यावर सापगाव पुलावर बंद पडली. यामुळे विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. तथापि बस आगारातून निघताना ती सुस्थितीत आहे की नाही ते पाहिले जाते. मात्र तसे न बघता जशा अवस्थेत असेल तशी आणि मिळेल ती गाडी घ्यायची आणि निघायचे असा येथे पायंडा पडलेला दिसतोच. अर्थातच ड्रायव्हर व कंडक्टर यांना नाईलास्तव या व्यवस्थेला बळी पडावे लागत असल्याचे एका बस चालकाने सांगितले. पर्यायाने सध्या बेभरोशावर चाललेल्या शहापूर आगाराचा कारभार एक दिवस प्रवाशांच्या जीवावर बेतणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहापूर आगारातून निघालेली MH04 सी 7596 क्रमांकाची बस सापगाव पुलावर बंद पडली असता त्या गाडीच्या चाकाचे 8 पैकी 3 नट बोल्ट गायब असल्याचे दिसून आले. यदाकदाचित प्रवासादरम्यान तेही नट बोल्ट पडले असते आणि काही दुर्दैवी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण? दरम्यान एसटीचा हा निष्काळजीपणा पराकोटीचा वाढला असून प्रवाशांनी सतर्क राहून प्रवास करणे गरजेचे आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.